नमस्कार मंडळी, आणखी एक व्हिडिओ घेऊन आली आहे. उरलेल्या भाताचं काय करायचं तर हे करायचं. उरलेला जो भात आहे आपला तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा पाणी घालून आणि त्याचा आपण ढोकळा बनवणार आहोत. जसं चण्याच्या पिठाचा बनवतो तसा बनवायचा. ही जी पेस्ट तयार झालेली आहे ती एका भांड्यात काढून घ्यायची. अशा प्रकारे पाणी घालून वाटून घ्यायचं मिक्सरला. रवा टाकायचा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो, जाड बारीक त्यात घालून घ्यायचा. दही पण घालू शकता तुमच्याकडे असेल तर. मीठ घालायचं चवीनुसार आणि सोडा टाकायचा आणि एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि त्यात हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं 15 ते 20 मिनटं. 15 ते 20 मिनटात होऊन जातं, बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मंडळी, मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा माझे व्हिडिओ कसे असतात ते, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचले पाहिजेत. तुम्ही मोठ्या लोकांना लाईक करता, शेअर करता, त्यांचे मिलियन व्ह्यूज असतात आणि जे नवीन लोक आहेत त्यांच्याकडे कोणी बघतच नाही. असं व्हायला नको आहे. तर अशा प्रकारे या ज्या शिजलेले तो जो ढोकळा आहे शिजलेला, ते बॅटर आहे त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या, जसं ढोकळ्याच्या करतो तसं, आणि फोडणी घालायची. कढईत तेल टाकायचं, राई घालून घ्यायची. तेल गरम झालं की राई घालायची आणि राई छान तडतडली की कढीपत्ता घालायचा, जिरे घालायचे आणि हिरव्या मिरच्यांचे असे उभे काप घालून घ्यायचे. कापायचं उभं, बारीक कापायची गरज नाही आहे, ते छान दिसतं. कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा. आणि हे अशा प्रकारे त्या ढोकळ्यावरती ती जी फोडणी आहे ही टाकून घ्यायची, जसं ढोकळ्यावर टाकतो तशी. रवा आणि उरलेल्या भाताचा हा ढोकळा आहे. कसा वाटला तो सांगा. थँक्यू सो मच. थँक्यू.